मुक्ताई नगर, ज्याच्या नावातच इतकी ऊर्जा आहे, आदिशक्ती मुक्ताईचा वास आहे, आशीर्वाद आहे, अशा या मुक्ताई नगर मध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी आलेली आहे. नगरपंचायतच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार भावना महाजन यांच्या प्रचारार्थ ज्यांनी या निवडणुकीचं नेतृत्व आणि पालकत्व स्वीकारलेलं आहे त्या रक्षाताई खडसे, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्रजी फडके, जय गुरुदेव, आमच्या मंचावर उपस्थित अशोकजी कांडेलकर, चंद्रकांतजी बाविस्कर, नंदू महाजनजी, केतकी पाटील, जयपाल बोगडे, मोहन महाजन, मधुकर राणे, विनोद पाटील, चंद्रकांत बोलाने, पंकज कोळी आणि आमच्या भावना महाजन यांच्या समवेत पूर्ण नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात उभे असणाऱ्या सर्व माझ्या नगरपालिकेचे उमेदवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माय माऊल्यांनो आणि वडीलधारी मंडळी देखील इथं दिसत आहेत, मला युवा बांधव देखील दिसत आहेत. डाव्या बाजूला पूर्ण पंडालच्या पलीकडे सभा आहे, तिकडे कोपऱ्यातून लोक पडदा उघडून सभा बघतायत, इकडे पडदा हळूहळू मागे काढून इकडे पूर्ण पॅक झाले, त्या दुकानांच्या समोर गर्दी. मला जेवढं दिसते तेवढे लोकच लोक आहेत. तर ह्याला प्रचाराची सभा म्हणावी का ह्याला विजयाची सभा म्हणावी? तुम्ही सांगा काय 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 तुम्ही सांगा. लाडक्या बहिणींनो, आता मला सांगा कशाचा विजय आहे? कमळाच्या फुलाचा. एवढा जोश आणि एवढ्या संख्येने एवढे लोक इथे आलेले आहेत कारण ही भारतीय जनता पार्टीची ताकदवान भाजपचा कार्यकर्ता असलेली भूमी आहे. मला माहिती आहे मुंडे साहेबांनी राजकारणामध्ये जेव्हा जंग पछाडलं, भारतीय जनता पार्टी ही आणि हे त्याचं कमळ म्हणून जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, हा पक्ष एवढा असा डोले जंग वाढवला, तेव्हा या मुक्ताई नगर मध्ये पण खंदा समर्थक म्हणून खडसे साहेब त्यांना साथ देत होते ते दिवस. मला रक्षाने उल्लेख केला की हो राजकारणात बदल झालेला आहे, दिल्ली पासून गल्लीपर्यंत झालेला आहे, पण जेव्हा कार्यकर्त्यांची वेळ येते तेव्हा धावून जाणारा जो नेता असतो तोच खरा नेता असतो. आज मी रक्षाच्या पाठीवर शाबासकीची थाप देते. ज्याला रक्षाला 3 वेळा तुम्ही खासदार केलं, तिला मंत्री केलं आणि म्हणून आज ही निवडणूक लढण्याचं धारिष्ठ तिच्यामध्ये आहे आणि तुमच्यासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे. हो मी म्हणले मी नेहमीच बाजू घेते. पहिल्यांदा मला आठवतं डॉक्टर फडकेंना माहित असेल 14च्या तिकिटाचा किस्सा, तेव्हा सुद्धा रक्षा खडसेचं तिकीट आहे गाजलेलं होतं. परत 19ला सुद्धा प्रीतम मुंडे रक्षा खडसे निवडून येणार नाहीत, निगेटिव्ह सर्वे. मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं हे बघा हे सगळे सर्वे, त्या दोघी मोठ्या मताने निवडून आल्या आणि रक्षा प्रीतम ताई माझ्यापेक्षा लहान आणि रक्षाला ती लहान बहीण मानते, म्हणजे रक्षाचं आमचं बाळच झालं इतकं लहान आणि तिने फार लहान वयामध्ये तिच्यावर हा सगळा व्याप आहे आणि तिची खंदे समर्थक तुम्ही सगळे त्या पाठीशी उभे आहात. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये महत्वाचा आहे. मी म्हणते भारतीय जनता पार्टी हा का वेगळा पक्ष आहे? कारण आमचा कार्यकर्ता प्रधानमंत्री जरी झाला तरी भाजपाच्या बैठकीत तो सामान्य कार्यकर्ता म्हणूनच वावरत असतो. ही आमची शिकवण आहे, ही आमचे संस्कार आहे. जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपासून 2च खासदार निवडून येतात. हा पक्षाला काही भविष्य नाही म्हणणाऱ्यांना 3दा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, ही फार मोठी तक्रार आहे. आणि परत 3ऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सामान्य कार्यकर्त्यांचा झालेला विजय आहे.
मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं, अगं तू एवढी का बरोबर करते, तुझी थोडी निवडणूक आहे, तुझं कोणी उभं आहे का? मला रे या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे, या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आज रक्षा मंत्री आहे, मी मंत्री आहे, आणि आम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर आहोत की केवळ माझ्या कार्यकर्त्यांमुळे शक्य आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी उभं राहणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, भाजपाचे संस्कार. आता इथल्या विकासाचं काय सांगायचं? याला नगरपंचायत करण्यामध्ये तुमचाच हात आहे, भाजपचाच हात आहे. मुक्ताई नगरचा विकास करण्यामध्ये भाजपचा हात आहे. या देशामध्ये 3दा सरकार स्थापन केलं, ते काही मोदीजींना प्रधानमंत्री बनायचं होतं म्हणून नाही केलंय. या देशामध्ये मोदीजींना एवढं मोठी शक्ती निर्माण करायची की हा देश हा जागतिक सत्ता बनेल. या देशाला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत देश एक महासत्ता बनेल, हे त्यांचं स्वप्न आहे. ज्याला स्वतःचा परिवार नाही, ज्याला स्वतःच्या परिवारातला कुणाला उभं करायचं नाही, कुणाला टेंडर द्यायचं नाही, कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं नाही, असा व्यक्ती आपल्या देशाचा प्रधानमंत्री आहे. आणि त्यांनी काय केलंय? त्यांनी या देशातल्या सामान्य नागरिकांना, गरिबांना कल्याण करण्यासाठी विडा उचलला. केलंय की नाही कल्याण? घरकुलं दिले की नाही? मला नाही वाटत इतिहासात एक बेघर मुक्त देशाची संकल्पना ज्यांनी राबवली आणि खेड्यामध्ये आणि शहरामध्ये घरकुलं मोठ्या प्रमाणात स्वतःच्या मालकीचं घर गरिबांना देण्याचं काम केलं. जनधनचे अकाउंट केले. 14च्या पूर्वी कोणाकडे अकाउंट नव्हते. का केले? कारण दिलेला पैसा डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये यावा. ते आज अकाउंट केले म्हणून तुम्ही लाडकी बहिणीचं बरोबर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतात की नाही? येतात की नाही? आहेत की नाही? तुम्ही देवा भाऊच्या लाडक्या बहिणी. आणि म्हणून शेतकरी सन्मान योजना केली. शेतकऱ्यांना भरपूर विमा मिळावा. नॅशनल हायवे झाले तर पांढरण रस्ते सुद्धा व्हावे. ग्रामीण रस्ते झाले तर घरकुलं सुद्धा व्हावे. बचत गटाची चळवळ राबवली तर लाडकी बहीण सुद्धा व्हावी. मुलगी वाचवावी, मुलगी शिकवावी. कोणी विचार केला आतापर्यंत या देशामध्ये? केला तो फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी. का केला? कारण आई गरीब, बाप गरीब. गरिबीची चव त्यांना माहित होती, गरिबाचं दुःख त्यांना माहित होतं. म्हणून डोळ्यात गेलेला धूर त्यांच्या डोळ्यात ते प्रधानमंत्री होईपर्यंत विसरले नाही. म्हणून उज्ज्वला गॅस आपल्यापर्यंत आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाहिली गरिबी. पोशाख गणवेश याची परिस्थिती नसलेलं त्यांनी आयुष्य पाहिलं. म्हणून शिक्षण आणि पोषणावर त्यांनी जोर दिला. त्यांनी गरिबी पाहिली म्हणून गरिबांच्या इलाजासाठी आयुष्यमान भारत सारखी योजना आणली. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं असंख्य कामांसाठी अभिनंदन करू इच्छिते. खूप काम केले, पण मी त्यांचं सगळ्यात चांगलं अभिनंदन एका गोष्टीसाठी करू इच्छिते की त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन केला. रोज मी 4-5 लाखाचे लोकांचे इलाज करून देते. एका पत्रावर, केवळ एका पत्रावर. कोणाला एक पैसा मोजायची गरज. अरे ही केवढी मोठी सेवा आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या संस्कारामध्ये सेवा आहे. भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये सेवा आहे. भारतीय जनता पार्टीचा अंत्योदयचा नारा आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी तो आम्हाला दिलेला. अंत्योदय म्हणजे काय? जो अंतिम आहे त्याचा उदय करायचा, त्याचं उत्थान करायचं, अशी आमची शिकवण आहे. आणि म्हणून या सगळ्या योजनांचा मी पाढा आपल्या समोर वाचला. त्या केल्या कोणी? या भारतीय जनता पार्टीच्या प्रधानमंत्र्यांनी, त्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी. आणि आता जर देशात कमळ आहे, आम्ही मुख्यमंत्री प्रधानमंत्री आहेत, राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत, तुमच्या केंद्रात मंत्री आहेत, तुमच्या खासदार आहेत, मग या नगर पंचायत मध्ये कमळाचं फूल आल्याशिवाय राहील का? साधा माझा प्रश्न. तुमची उपस्थिती मला सांगते. मी सांगते बायांनो, तुम्हाला काही दिलं तरी तुम्ही घर सोडून येत नाही. कोणाची सभा असो तुम्ही येत नाही. तुमची उपस्थिती सांगते तुमचं प्रेम आहे. प्रेम आहे तुमचं आमच्या या सगळ्या भाजपाच्या टीमवर. प्रेम आहे तुमचं माझ्या पंकजा गोपीनाथ मुंडे या नावावर. थोडं थोडं तरी आहे. कारण माझ्या नावामध्ये गोपीनाथ मुंडे हे नाव आहे. आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवायचा म्हणजे घाम गळायचा, उन्हात रापलं जायचं, कष्ट करायचे, काटे तुडवायचे, दगड तुडवायचे, हा वारसा आहे. ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा नाही, तर लोकांना समृद्धी देण्याचा वारसा आहे.
मला माझ्या 6 नगरपालिका सोडून पूर्ण राज्यामध्ये सभा घ्यायच्या आहेत. आणि इथे सभा, आज ही 4थी सभा आहे माझी. याच्यानंतर लोणारच्या लोकांचे 100 फोन आले, तिथे सभा आहे. आणि मी जाते तर योगायोगाने महिलांच्या सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे. कमालच झाली. 50% का 80% होतात का काय आता? एवढं महिलाच महिला. का बरं महिलेला पसंती असते? तुम्हाला आरक्षण मागावं लागणार आहे. माझ्याकडे एक आली होती अशी संस्था, त्या संस्थेने सांगला पुरुष बचाव. खरंच आहे, विनोद नाहीये. त्यांचा डोम कावळा म्हणून चिन्ह होतं आणि ते लोक आले पुरुष बचाव, पुरुषांचं आरक्षण बचाव. बरं का बरं महिलेला एवढी सत्ता मिळत आहे? का बरं? तुम्ही सांगा बरं. डॉक्टर फडके, खूप जुनं जे युग होतं, खूप लोक सगळे चांगले होते, विश्वास होता, सगळं सुजलाम सुफलाम होतं, लोक समाधानी होते, आनंदी होते, सज्जन होते. कोणतं युग होतं ते? सत्ययुग. आपण जर एखादा माणूस सज्जन असला तर आपण त्याला काय म्हणतो? तू काय सतयुगातलायस का? त्याच्यानंतर काय आलं? प्रभू रामचंद्र आले. का? कारण त्यांना राक्षसांचा नायनाट करायचा होता, म्हणून त्यांनी जन्म घेतला. ते कोणतं युग होतं? कोणता युग होता? नुसत्याच रामकथा आहे का? त्रेतायुग होतं, त्रेतायुग. राक्षस संपले, रामांचा अवतार संपला, मग आले श्रीकृष्ण. ते कोणतं युग होतं? द्वापर युग. आता आवाज यायला लागला. द्वापर युग. आणि नंतर काय आलं? कलियुग. चांगलंय का कलियुग? छान आहे का? चांगलं नाही? नाही म्हणायला त्या आजी, चांगलं नाही म्हणायला. का चांगलं नाही? मुलगा बापाला उलटे उत्तर देतो, घोर कलियुग आहे. सासऱ्याला सून हाकलून देते घरातून, घोर कलियुग आहे. नवरा बायकोचा छळ करतोय आणि बायको सुद्धा नवऱ्याचा छळ करते, घोर कलियुग आहे. आपण काही झाले की म्हणतो घोर कलियुग आहे. पण मी जरा आध्यात्मिक आहे, तुम्ही बघता माझं रोज युट्यूब वगैरे, तर माझा अभ्यास सांगतो की कलियुग आणि घोर कलियुग ह्याच्यामध्ये एक युग आहे आणि ते आहे शक्ती युग. जिथे शक्तीची उपासना होते, जिथे शक्तीला सन्मान मिळतो, जिथे शक्तीला स्थान मिळतं, त्याला घोर कलियुगाचा सामना करावा लागत नाही. आता शक्ती म्हणजे काय? सांगा, शक्ती काय? काय शक्ती? तो शक्ती म्हणतो का आपण? लक्ष्मणाला शक्ती लागला का शक्ती लागली? शक्ती काय असते? ती असते जिच्या शिवाय शिव ही शव आहे, ती असते शक्ती. जी शक्ती आहे आमची मुक्ताई. अरे ज्ञानेश्वराला सुद्धा जेव्हा विषण्ण वाटलं तेव्हा धीर देणारी आहे आमची मुक्ताई. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताई. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. अवघी साधन हातवटी, मोले मिळत नाही हाटी. कोणी कोणास शिकवावे, सार साधून या घ्यावे. लढीवाळ मुक्ताबाई, जीवल मुदल ठईचे ठाई. तुम्ही तरुणी विश्वाला तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण तरल्याशिवाय विश्वाला तारू शकणार नाही. शक्तीला शक्तीच तारू शकेल, शक्तीच जगाला वाचवू शकेल. स्त्री ही शक्ती आहे, शक्तीचं साक्षात स्वरूप आहे. आणि खरंच स्त्रीचं काम खूप चांगलं आहे. स्त्री एकतर पहिल्यांदा तिला प्रॉब्लेम आहे, ती खूप लॉयल असते. ती बघा बरं, आता एखाद्या पुरुषाने, म्हणजे मी पुरुषांच्या विरोधात नाही बोलायला, माफ करा तुम्ही चांगले पुरुष आहेत, एखाद्या पुरुषाने, एखाद्या माणसाने लग्न केलं आणि नंतर त्याचं काही दुर्घटना घडली, पत्नी दगावली, वर्षाच्या आत तर दुसरा संसार. मी काही तुम्हाला टीका करत नाही, याचं सांगते तुम्हाला अर्थ काय. पण एखादी स्त्री बघा बरं, तुम्ही कधी ऐकलंय काय? तर स्त्रीनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, पण शेतकरी बिचारा हात लावून घेतो. ती बिचारी लेकरं कवटाळून हृदयाशी धरते, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करते, कारण ती प्रामाणिक आहे. कुणाचं उदाहरण नाही ठेवत स्त्री. तुम्ही वाटीवर साखर आणा बरं शेजारणीची, तुम्हाला कधी वाण्याच्या दुकानात जाते कधी साखर वापस करते असं होतं. ही प्रामाणिकपणा स्त्रीमध्ये आहे आणि तिच्यामध्ये धारिष्ट आहे. अहो किती धारिष्ट आहे. जेव्हा राक्षसाचा सामना करायचा असतो, साधं एक धनुष्यबाण रावणाचा सुद्धा उचलता आला नाही, रावणाला सुद्धा प्रभू श्रीरामाने उचलला. तो धनुष्यबाण एका हाताने वर करून सीता साफ करत होती. ही स्त्रीची शक्ती आहे.
आणि सगळ्या देवांनी आयुध दिले, सुदर्शन चक्र दिलं, तलवार दिली, गदा दिली, धनुष्यबाण दिला, तरी एक दुर्गा मातेने सगळे आयुध घेतले. ही स्त्रीची शक्ती आहे. स्त्रीची शक्ती फार महत्वाची आहे आणि म्हणून ती शक्ती नसल्यामुळे शिवही शव आहे, तर पुरुष कसा एकटा जगेल. पण स्त्री ही शक्ती आहे, ती एकटी स्वतः प्रत्येक लढाई लढू शकते आणि म्हणून त्या शक्तीचं युग आहे. रक्षा शक्तीचं प्रतीक आहे, आमच्या भावनाताई शक्तीचं प्रतीक आहे. आणि हे सगळे शक्तीला जिंकवण्यासाठी आलेले हे पुरुष सुद्धा आज किती मोठ्या मनाचे आहेत. ते आपल्याला स्थान देत आहेत, जे स्थान मधल्या काळातल्या युगांनी काढून टाकलं होतं ते स्थान देत आहेत आणि लढत आहेत की जा तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या मागे आहोत. आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याच्याशिवाय महासत्ता आपण बनणार नाही. आपण महासत्ता बनणार आहोत. महासत्ता बनायचं असेल तर सत्ता आणावी लागेल. कुठे आणावी लागेल? कुठे? मुक्ताई नगरला. दिल्लीत आहे, आता गल्लीत आणावं लागेल. बरोबर आहे ना? दिल्लीचा विकास आमच्या गल्लीपर्यंत यायचा असेल तर ही पाईपलाईन तुम्हाला मुक्ताई नगरच्या नगरपालिकेची नगरपंचायतची करावीच लागेल. हा मला विश्वास आहे तुम्ही करणार आहात. तुम्ही माझा मान ठेवा, मला गुलाल उधळायची संधी द्या. रक्षाताई आम्हाला परत बोलवा जेव्हा तुम्ही मोठ्या मताने विजयी करा. आणि मी देवेंद्रजी फडणवीस सगळीकडे जाऊ शकणार नाहीत, म्हणून मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द द्यायला आलेले आहे. रक्षा खडसेच्या मागे देवेंद्रजी फडणवीस ठामपणे उभे राहणार आहेत. रक्षा खडसेच्या मागे म्हणजे या मुक्ताई नगरच्या मागे ते उभे राहणार आहेत आणि मुक्ताई नगरला विकासाची कधी कधी कमी पडू देणार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जर तुमची आता ग्वाही दिलेली आहे, तुमच्या विकासाची त्यांना विडा उचलला आहे, तर आता काय मागे पुढे बघायचंय? उठा, 2 तारखेला सकाळी सकाळी स्नान विन करा, पूजा करा आणि गाठा मतदान केंद्र. मी अजून एक सांगणार आहे. आमच्या काही लोकांचा वेगळा वाकडा प्रचार करतात. मला एक सांगायचंय, माझे वडील एक फार सेक्युलर लीडर म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी आम्हाला घरामध्ये कधी अंधश्रद्धा शिकवली नाही. मी श्रद्धावान आहे पण अंधश्रद्धावान नाही. जेव्हा गणपती दूध पितात सगळे म्हणत होते, साहेब म्हणले माझा गणपती दूध पित नाही, पण ते श्रद्धा होते त्यांची. पण त्यांनी आम्हाला एक सांगितलं, धर्म आणि जात त्याच्या पलीकडे माणुसकी बघायला पाहिजे आणि तेच आमचे संस्कार आहेत. आज कोणी तर काय म्हणत असेल तर मुंडे साहेबांना जेव्हा त्यांच्या मृत्यूची जेव्हा बातमी कळाली, एका मुलाचा जागीच्या जागी मृत्यू झाला हार्ट अटॅकने, तो एक मुसलमान होता. मुंडे साहेब जेव्हा लोकसभेला उभे होते तेव्हा एक असं बूथ नव्हतं बीडमध्ये. आमच्या मुस्लिम बांधवांना मी सांगते, आमचा बशीरगंज नावाचा एरिया होता, 2च बूथ मत दुसऱ्या पक्षाला पडले. 98 मत हे मुंडे साहेबांना. अरे सर्वांना बरोबर घेऊन जाऊन सर्वांचा विकास करण्याची आमची भूमिका आहे. या देशाला महासत्ता बनवत असताना मला सांगा, आमचा मुसलमान बांधव मागे राहील का? अजिबात राहणार नाहीये. मुसलमान बांधव मागे राहिलाय ते दिवस आठवा, तो सच्चर आठवा आणि तेव्हा कुणाची सत्ता होती हे आठवा. आणि आताची परिस्थिती बघा. बघा लाडकी बहीण, माझ्या मुसलमान बहिणी बसलेल्या आहेत तिथे. लाडकी बहीण मुसलमान पण आहे, हिंदू पण आहे, मराठा पण आहे, ओबीसी पण आहे, बौद्ध पण आहे, मातंग पण आहे का भेद? भेद नाही. सर्वांसाठी सारखा विकास, सर्वांसाठी सारखी शक्ती देण्याचं काम ते आमचं सरकार करणार. आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा आणि माझा मान ठेवा. मग देणार ना मत? कुणाला? बघा, हात वर करा, दोन्ही हात. कशाला मत देणार? तिकडे बघा, मीडिया गोल फिरवा, खाली हात करू नका. कशाला मत देणार? कशाला मत देणार? भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. भारत माता की. भारत माता की. चला, आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजयी करा आणि मुक्ताईचा आशीर्वाद घेऊन मला या सभेला चांगली संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.